मित्रांनो, व्हॅलेंटाईन्स वीक सुरू झालाय आणि कितीतरी कंपन्या या निमित्तानं खास ऑफर्स देतात. फ्लिपकार्टने तर अचानक भयानक एकदमच व्हॅलेंटाईन्स डेचा सेल अनाऊन्स केलाय आणि त्यात स्मार्टफोनवर भरपूर ऑफर्स दिलेत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असेल की चॉकलेट टेडी तर सगळे देतात, तुम्ही डायरेक्ट फोन गिफ्ट करा. पण त्यांना काय माहिती, आपल्याकडे साखरपुडा झाल्यावरच फोन गिफ्ट करायची प्रथा आहे. असो, मुद्दा असा आहे की फ्लिपकार्टने जरी हा सेल घोषित केला असला तरी हा सेल नसून व्हॅलेंटाईन्सच्या नावाखाली गंडवायचे धंदे आहेत. कारण तिथले ऑफर्स मी चेक केल्या तर बाकी सेलपेक्षा 2-3 हजार रुपयांनी महागच फोन विकतायत. आता कसं आहे, या व्हॅलेंटाईन्सला दोन ठिकाणी धोका खाण्यात तर अर्थ नाही. तिकडचं तुम्ही बघा, बाकी इथं सेलमध्ये तुम्हाला कोणत्या फोनवर धोका मिळेल आणि कोणत्या फोनवर खरंच डिस्काउंट मिळतं हे मी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी तर ते फोन बघूया ज्यात सगळ्यात जास्त गंडवलं गेलंय. सॅमसंगचा S24 ज्यात स्नॅपड्रॅगनचा 8 Gen 3 प्रोसेसर आहे. सेलमध्ये याची किंमत लावली आहे 42,999 म्हणजे 43,000 रुपये. पण काही दिवसांपूर्वी सेल नसताना पण हा फोन 40-41 हजार रुपयांना मिळत होता. आणि बाकी सेलमध्ये तर हा फोन 39,000 रुपयांपर्यंत खाली गेलेला आधी आपण बघितलंय. बघा, फोन तर टाकाटक आहे. या प्राइस सेगमेंटमध्ये बेस्ट फोनपैकी एक असा आहे. AI फीचर्स, तगडा परफॉर्मन्स, टॉप क्लास कॅमेरा आणि कॉम्पॅक्ट साईज सगळंच भारी आहे. फक्त किंमत सोडून. सेलमध्ये खरंच सेल असल्यासारखं आणखी कमी किंमत लावली असती तर नक्कीच रेकमेंड केला असता. दुसरा फोन म्हणजे S24 FE सॅमसंगचाच. हा फोन तर बाकी सेलमध्ये 30-32 हजारापर्यंत मिळून जातो. त्याची इथं डिस्काउंट लावून किंमत 40,000 दाखवते. ह्याला डिस्काउंट म्हणायचं की व्हॅलेंटाईन स्पेशल टॅक्स, आता हे तुम्हीच ठरवा. तिसरा म्हणजे सॅमसंगचा बजेट रेंजमधला F36. ह्याची पण किंमत सेलमध्ये 18,000 लावली आहे. ह्या प्राईसमध्ये फीचर्स अजिबात जस्टिफाय होत नाहीत, त्यामुळे हा फोन पण तुम्ही अवॉइडच करा. बाकी गुगल पिक्सलच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या तुम्ही होल्ड केलेलंच बेस्ट राहील. कारण पिक्सलच्या 9A मॉडेलवर चांगली ऑफर दिसते, पण आता थोड्याच दिवसात 10A लॉन्च होईल, त्यामुळे त्यानंतर आणखी प्राइस ड्रॉप होणारच आहे. बाकी तुम्ही कुठल्याही फोनची ऑफर बघून त्यावर क्लिक केलं तर लक्षात येईल की बाहेर दाखवलेली प्राइस आणि ॲक्च्युअल विकत घेतानाची प्राइस वेगळीच दिसते. याला कारण म्हणजे एक्सचेंज ऑफर. बाहेरच्या कितीतरी किमती या एक्सचेंज ऑफर लावून मग कमी केलेल्या आहेत. आता सगळ्यांकडेच एक्सचेंजसाठी फोन असतो असं नाही ना, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट नवीन फोन घेणार असाल तर कडकडनी घरी जावा. हा सेल तुमच्यासाठी नाही. एक मिनिट, लगेच जाऊ नका. काही ऑफर खरंच चांगल्या पण आहेत. कुठल्या ते सांगतो. आपण ब्रँडनुसार जाऊ. सगळ्यात आधी तर रिअलमी, त्यांचा P4 पॉवर हा काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाला आहे, पण तो का नाही घ्यायचा याचा व्हिडिओ मी आधीच केला आहे, तो तुम्ही नंतर चेकआउट करा. त्याऐवजी तुम्ही रिअलमीचे P3X, P4, P3 अल्ट्रा हे फोन घेऊ शकता. रिअलमीच्या नंबर सिरीजला मात्र टोटली इग्नोर करा. रिअलमी 14 असो, 15 असो, 16 असो, त्यातला कुठलेही मॉडेल असो, इग्नोर करा. P सिरीज बेस्ट आहे. सॅमसंगचाच फोन घ्यायचा असेल तर A35 हा चांगला ऑप्शन आहे. बाकी A55 हा पण चांगला पर्याय आहे, पण तो अमेझॉनवर मिळतोय. बजेट फोन हवा असेल तर गॅलेक्सी F16 हा तुम्ही घेऊ शकता. खूप दिवसांनी हा फोन पुन्हा 11-12 हजारच्या सेगमेंटमध्ये आलाय. डे टू डे यूजसाठी हे तिन्ही फोन बेस्ट आहेत. मोटोरोलाने तर वेगळीच आयडिया केली. H60 फ्युजन हा त्यांचा फोन आधी 256 GB व्हेरियंटमध्ये येत होता. त्याची किंमत कमी दाखवायला म्हणून आता त्यांनी 128 GB व्हेरियंट लॉन्च केलाय. 20,000 रुपयांच्या रेंजमध्ये हा फोन तसा चांगला ऑप्शन आहे, पण थोडे अजून पैसे टाकू शकत असाल तर 256 GBचं व्हेरियंट मी रेकमेंड करेल. बाकी बजेट सेगमेंटमध्ये मोटो G57 पॉवर हा चांगला ऑप्शन आहे. सेलमध्ये 13,000 रुपयांपर्यंत मिळाला तर किमतीच्या मानाने हा फोन म्हणजे परफेक्ट पॅकेज आहे. फ्लॅगशिप किलर फोन घ्यायचा असेल तर मोटो H60 Pro घेऊ शकता. पोकोच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची आधीसारखी हवा राहिली नाही हे तर नक्की. 2-3 वर्षांपूर्वी पोकोचे खूप मस्त फोन येत होते. आता त्यांचे जुने प्रीमियम फोनही त्यांची प्राइस जस्टिफाय करत नाहीत. या सेलमध्ये तुम्ही पोकोचा बजेट फोन M7 Pro घेऊ शकता. 13-14 हजारांना मिळून जाईल. या प्राइस रेंजमध्ये सॅमसंग सोडून हा एकमेव ब्रँड AMOLED डिस्प्ले देतोय. M7 Plus हा पण एक चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला 12 हजारांच्या आत मिळाला तर नक्कीच घ्या. नथिंगचा CMF फोन 2 Pro हा तुम्हाला जर 18 हजारांच्या आत मिळाला तर एक परफेक्ट पॅकेज आहे. नथिंगच्या 3A लाईट ऐवजी हा बेटर फोन आहे. आयफोनचं म्हणाल तर iPhone 17 वर सगळ्यात मोठी ऑफर एक्सचेंजला आहे. कार्ड ऑफर्स लावून पण जास्त फरक पडत नाही. त्यापेक्षा iPhone 16 घ्यायचा असेल तर कार्ड ऑफर लावून 60 हजारांच्या आत मिळून जाईल. iPhone 15 मात्र एकदमच टाळा, कारण ऑफर लावूनही 53-54 हजारांपर्यंत मिळतोय. त्यापेक्षा थोडे पैसे टाकून 16 घेणं कधीही बेटर. एकूणच या सेलमध्ये तुम्हाला ऑफर कमी आणि धोका जास्त मिळतोय. बजेट सेगमेंटमधले फोन घेणार असाल तर बऱ्यापैकी ऑफर आहेत, पण फ्लॅगशिप लेवलचे फोन घ्यायचे असतील तर मात्र जास्त चांगल्या ऑफर नाही आहेत. चांगल्या ऑफरसाठी तुम्ही एकतर बाकी वेबसाईट चेक करू शकता किंवा मग क्रोमा, रिलायन्स डिजिटल अशा ऑफलाईन स्टोर्सलाही भेट देऊ शकता. बाकी तुम्हाला फोन घ्यायची घाई नसेल तर फ्लिपकार्ट, अमेझॉनच्या होळी सेलची वाट तुम्ही बघू शकता. थोड्या दिवसांमध्येच हे सेल सुरू होतील. होपफुली त्या सेलमध्ये तरी फ्लिपकार्ट किंवा कुणीही अशी गंडवागंडवी करणार नाही.
बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. होळीच्या सेलचा असाच इम्पार्शियल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा. टेक संबंधी अशाच व्हिडिओसाठी टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.